आणि हसू नका, फक्त हसना मना या. वेडी झाले तुला बघून, मन गेलंय तुझ्यातलं म्हणून, तुला पाहता गेलो हरून. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपल्याला जायचं आहे हदगाव मध्ये भावांनो, कारण आमचं गाव हदगाव पासून 5 किलोमीटर अंतर आहे आणि आम्ही तिथून निघालो, मध्ये आलो, इथं थांबलो थोडं आणि इथून आपल्याला जायचं आहे हदगाव मध्ये. हदगाव मध्ये गेल्याच्या नंतर भावांनो थोडी आम्हाला भूक लागली, नाश्ता करतो आम्ही, कारण बराचसा वेळ झाला आम्ही तिकडे गेलो होतो. आणि आता आपल्याला इथून जायचं आहे हदगाव मध्ये. हदगाव मधून आपल्याला जायचं आहे तामशामध्ये. जर वातावरण जर व्यवस्थित राहिलं तर आपण तामशामध्ये जाऊया. तामशामध्ये गेल्याच्या नंतर नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे. आणि त्याआधी भावांनो, आपण आधी मित्राच्या घरी जाणार आहोत आणि तिथं आपल्याला डिस्कस करायचं आहे. तुम्हाला तर माहित आहे आपला पिक्चर येणार आहे आणि त्यावरती आपल्याला कोणतं गाणं टाकायचं आहे. आम्ही स्वतः गाणं लिहिलेलं आहे आणि ते गाणं आम्हाला म्हणायचं आहे, त्यावरती म्युझिक टाकायचं आहे. आणि वातावरण जर व्यवस्थित राहिलं तर आम्ही तामशाला जाऊ आणि समोर तुम्हाला कळणारच आहे. चला तर मग आपण जाऊया पुढं. तर भावांनो, हे आहे बघा आमच्या हदगाव मधलं जुनं बस स्टॉप, तुम्हाला दिसत असेल. आणि इथून आपल्याला समोर जायचं आहे. तर भावांनो, इथं हात स्वच्छ धुया, कारण हात धुतल्याच्या नंतर आपल्याला जेवण करायचं आहे. थोडा थोडा नाश्ता करूया, जास्त खाऊ नको, पैसे नाही, थोडंच काय. तर भावांनो, आपण 2 खिचडी मागवलेल्या आहे आणि एक मेवण्यासाठी आणि एक आपल्यासाठी. हे पहा, तुम्ही पाहू शकता, गरम गरम खिचडी. आणि आपल्या हदगाव तालुक्यामध्ये पाहायला गेलं एकदम भारी भावना खिचडी आणि भजी फेमस. कुठे बी नाव काढा, हदगाव काढलं नाव की तुम्हाला खिचडी भजी आठवलं पाहिजे, एवढं भारी खिचडी भजी आपल्याकडे राहतात. चला तर भावांनो, नाश्ता करतो. तुम्ही पण नाश्ता करा आणि तुम्हाला काय आवडते हे मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आम्हाला तर खिचडी भजी आवडते भाऊ, एकदम नंबर 1. तर मित्रांनो, नाश्ता झाला होता आणि नाश्ता झाल्याच्या नंतर आलो मित्राच्या घरी. तसं मित्र आपल्याला नाश्ता करत होता, पण मित्राला उगं कशाला टेन्शन म्हणलो डोक्याला, समज रहे हो आप. चला तर मग जाऊया आपण मित्राच्या घरी. हे आहे मित्राचं घर आपल्या. काय नितीन, काय चालू आहे? सर्वांना हा आहे आपला मित्र आणि आमचा आज चर्चा होईल नेमकं काय करायचं काय नाही. आणि आम्ही चर्चा केल्याच्या नंतर खरं तर भावांनो, काही गोष्टी करताना खूप काही परेशानी अडचणी येतात आणि त्यातून आपल्याला समोर जायचं असते. तर आम्ही डिस्कस करण्यासाठी आलो त्या गोष्टीवर. जे तुम्हाला माहितच आहे, आम्ही एक पिक्चर काढणार आहोत. त्यातून तुम्हाला कळणारच आहे नेमकं पिक्चर कसं आहे काय नाही. परंतु ते काढण्याच्या आधी काय काय अडचणी येतात हे तर तुम्हाला माहितच असेल. तसंच आम्हाला खूप काही अडचणी आलेल्या आहेत आणि आता आम्ही जस्ट आता चर्चा करेल त्याच्यावर. आम्हाला सॉन्ग काढायचं आहे, सॉन्ग साठी म्युझिक कशी घ्यावी, सॉन्ग कसं तयार करावं, यासाठी भावना खूप काही समस्या येतात आणि एवढ्या समस्यांना पार करून आम्हाला जायचं आहे. आम्ही कुठेही थांबणार नाही, आम्हाला पिक्चर काढायचा म्हणजेच काढायचा. हो बरोबर आहे ना? तर भावना, कितीही अडचणी जरी आल्या तर आम्हाला पिक्चर काढायचाच आहे आणि त्यासाठी भावना तुमचा सपोर्ट हवाय. आणि तुम्हीच मला या ब्रँड शेतकरी चॅनलला सपोर्ट करत राहा, कारण आम्हाला या चॅनलवरती तो पिक्चर टाकायचा आहे. आणि आम्ही चर्चा करतो, डिस्कस करतो आज. आणि त्यानंतर वातावरण जर व्यवस्थित असेल तर भावांनो आम्हाला तामशाला जायचं आहे. तर भावांनो, मित्राचा आग्रह होता, हे जे आम्ही आता ओळ लिहिलेली आहेत, म्हणजे एक आम्हाला गाणं आम्ही लिहिलेलं आहे आमच्या पिक्चर मध्ये, जे आम्हाला टाकायचं आहे व्यवस्थित. भावांनो, दिवसाची रात्र करून आम्ही मेहनत केलेली आहे आणि खरं तर याला चाल पण लावलेली आहे. काय डोक्यावरची भावांनो, खरं सांगायचं म्हणजे एवढी चाल लावून एवढी मेहनत करून आमच्या मित्राच्या डोक्यावरची केस गेली बघा. एवढी मेहनत आम्ही केलेली आहे. तरी भावांनो, आम्हाला लेडीजच्या आवाजामध्ये म्हणता येत नाही, तरी आम्ही म्हणून बघतो, जमलं तर बघा. आणि हसू नका, फक्त हसना मना या. वेडी झाले तुला बघून, मन गेलंय तुझ्यातलं म्हणून, तुला पाहता गेलो हरून. राजा तुला पाहतो, राजा तुला पाहते दुरून दुरून.
कसं वाटलं? जबरदस्त जबरदस्त, क्या बात. म्हणून आपल्याला लेडीजचा आवाज आहे ना एवढा भारी आलं. तर भावनो लेडीजचा आवाज आपल्याला येत नाही, तरी आपण छोटासा प्रयत्न केला. अजिबात जमला नाही, याला जमला नाही, मलाही जमला नाही. म्हणजे मुलाचा आवाज आपण हिरोचा आवाज एकदम भारी प्रकारे म्हणून दाखवतो तुम्हाला. एक ओळ आवडलं तर नक्की लाईक करा. आमच्या या पिक्चर मधले ते सुरुवातीचे 2 बोल आहेत. राणी तुला पाहतो दुरून दुरून, माझा जीव हाय तुझ्यावरून, चल जाऊ दोघे मिळून, तुला आणतो जरा फिरवून, राजा तुला पाहतो. राणी आहे ना राजा. तर भावना लेडीज मुळे हे मिक्स व्हायला, कारण लेडीजची एक ओळ आणि मेलची एक ओळ आहे, म्हणजे फिमेल आणि मेल दोघांची पण ओळ आहे. त्याच्यामुळे आमचं थोडस हे व्हायला डबल म्हणून दाखवतो तुम्हाला. राणी तुला पाहतो दुरून दुरून, माझा जीव हाय तुझ्यावरून, चल जाऊ दोघे मिळून, तुला आणतो जरा फिरवून, तुझा हात हाती धरून, जाऊ एकमेकांचे होऊन, राणी तुला पाहतो दुरून दुरून. भाऊ हे आमच्या झोपेली काय तर भावनो म्हणजे तर भावनो कसं वाटलं आमच्या पिक्चर मधलं गाणं तुम्हाला कमेंट करून सांगा. हे सुरुवातीचाच बोल आहे आणि हे आमचं गाणं कॉपीराईट होऊ नाही म्हणून आम्हाला याची पण भीती आहे, त्याची पण आम्हाला काळजी करावी लागते. म्हणून आम्ही तुम्हाला पूर्ण गाणं म्हणून नाही दाखवत. आणि हे स्वतः आमचं गाणं आहे भावनो. आम्हालाही वाटते आमचं गाणं कोणी चोरू नये, कारण आम्ही सुरुवातीलाच प्रयत्न केलेला आहे आणि एवढा चांगला प्रयत्न केलेला आहे भावनो. आमच्या भाऊच्या डोक्याचे केस गेलेले आहेत, म्हणजे एवढी मेहनत करून बघा हे बघ सगळे गेलेले आहेत. दिसले तुम्हाला? आता दाखवतो लागेल ना, सगळं मेहनत आपण केली ना भाऊ. तर भाऊ एवढी मेहनत केली आणि खरी कंडिशन अशी आहे भाऊ, दिवसाची रात्र केली, रात्रीचे 12-12 2 वाजेस्तो आम्ही जागलो आणि हे कविता तयार केली, हे बोल तयार केले आणि याची चाल तयार केली भाऊ. आता हे हदगाव मधलं गार्डन आहे आणि गार्डन थोडस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं गार्डन आहे. चला तर मग आता पाहूया आपण. खर तर भावनो तुम्ही हे पाहिलं असेल गार्डन कशा पद्धतीचं आहे काय नाही, कारण इथं जर पाहायला गेलं भावनो एकदम असं रमणीय वातावरण वाटते. आणि आता पाहायला गेलं तर इथं झाड वगैरे खूप आहेत, तुम्हाला दाखवण्यासारखं खूप आहे पाहायला गेलं तर. आणि अजून दुसरी एक गोष्ट भावनो, इथं म्हणजे वारंवार आल्यामुळं इथली झाडे जी आहेत काही तोडफोड झालेली आहे झाडांची, आणि त्यामुळं या ठिकाणची दशा तुम्हाला अशा प्रकारची दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारची झाडे इथं आहेत. आणि खरं तर भावनो या ठिकाणी मी यासाठी तुम्हाला आलो की हदगावमध्ये तर सहज आपण आलोच, परंतु तुम्हालाही माहित असावं की गार्डन आपलं कशा प्रकारचं आहे आणि कुठं आहे. खरं तर आपल्याला जायचं होतं तामशाला आपल्याला जायचं होतं, परंतु म्युझिक आपल्याला पाहिजे होती. तर त्याला आपण कॉल केला होता, तर त्याच्या मुलीची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे तो म्हणजे म्युझिक डायरेक्टर तिथे नव्हता आणि त्यामुळं आम्ही तामशाला गेलो नाही. आपला जे पिक्चर येणार होता त्या पिक्चरच्या बाबतीत आपली चर्चा काय काय झालेली आहे हे तुम्हाला मी दाखवलं गेलेलं आहे, म्हणजे तुम्हाला दाखवलं आहे. तर अशा प्रकारची आमची चर्चा झाली त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, आणि त्यामध्ये आमचा खूप वेळ गेला. आणि दुसरी गोष्ट भावना, काही करायचं म्हणलं तर खूप काही मेहनत लागते आणि त्यासाठी आम्हाला तिथं खूप मेहनत लागली. आणि कशा प्रकारची म्युझिक तयार करायची किंवा कशा प्रकारचं ते सॉन्ग क्रिएट करायचं हे आम्हाला असं यावरती आमची चर्चा झाली. आणि चर्चा पूर्ण झाल्याच्या नंतर आमच्या पिक्चरचं एक गाणं लिहिणं आमचं रेडी झालेलं आहे. आता आम्ही दुसरं गाणं लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर त्याची म्युझिक वगैरे कशी लावायची आहे हे आता तुम्हाला नंतर समोर चालून तुम्हाला कळणारच आहे. इथं आल्याच्या नंतर हातगाव मधले काही आपल्याला मित्र भेटलेले आहेत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर खूप चांगलं वाटलं. दुसरी एक गोष्ट भावनो, आपल्याला भाऊ म्हणला होता तुझं चॅनल कोणतं आहे, तर आपण त्याला सांगितलं होतं की युट्यूबवरचं आणि ब्रँड शेतकरी चॅनलचं नाव आहे, ते चॅनल सर्च कर. तर भाऊनं सर्च केलेलं आहे. तर भाऊ खूप खूप धन्यवाद या ठिकाणी भेट दिल्याबद्दल. तर भावनो अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ आपल्या ब्रँड शेतकरी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिसतच राहतील. त्यामुळं ब्रँड शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.